स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वेट रेजिस्टन्स ट्रेनिंग. आता एवढ्या प्रकारच्या एक्सरसाइज असताना स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वेट रेजिस्टन्स ट्रेनिंगच का करायचं? जेव्हा आपण आपल्या मसल्सला पुल करतो, पुश करतो, एक प्रकारचा दबाव देतो, त्यावेळेस तिथल्या मसल्समध्ये वेअर अँड टेअर होतं. तिथले मसल्स ब्रेक व्हायला लागतात. जेव्हा आपल्या आहारामध्ये प्रोटीन असतं, तेव्हा हे प्रोटीन तिथं येऊन त्या मसल्सचं रिपेअर करायला लागतं. आणि हे रिपेअर झाल्यानंतर जे नवीन मसल्स तयार होतात, ते पूर्वीच्या मसल्सपेक्षा जास्त स्ट्रॉंग, ड्युरेबल असतात. यासाठी तुम्ही तुमच्या बॉडी वेटचा पण उपयोग करू शकता. लंजेस आहेत, स्क्वॉट्स आहेत, प्रेसेस आहेत, डेड लिफ्ट्स आहेत. अशा प्रकारचे मूव्हमेंट करून तुम्ही स्ट्रेंथ एक्सरसाइज करू शकता. किंवा जिममध्ये जाऊन तुम्ही डंबेल्स आहेत, केटल्स आहेत, थेराबँड्स आहेत किंवा तिथले जे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्याचा उपयोग करून तुम्ही तुमचे मसल्स स्ट्रॉंग करू शकता. मसल्सना वय नसतं. सध्या तुम्ही 50 वर्षाचे जरी असाल, तरी सुद्धा तुम्ही जिममध्ये जाऊन वेट रेजिस्टन्स ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता. आपले मसल स्ट्रॉंग झाले, फॅट कमी व्हायला लागतं, विसरल फॅट कमी व्हायला लागतं, आपल्या शरीरातले हार्मोन चांगले काम करायला लागतात, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते, हायपरटेन्शन कमी व्हायला लागतं, मेटाबॉलिक हेल्थ सुधारते आणि आपलं एज सुद्धा रिव्हर्स होतं. म्हणजे थोडक्यात आपण तरुण दिसायला लागतो. ज्या स्त्रिया 40, 50, 60 वर्षामध्ये वेट रेजिस्टन्स ट्रेनिंग करतात, स्ट्रेंथ ट्रेनिंग करतात, त्या 70-80 वर्षामध्ये इंडिपेंडेंट लाईफ जगू शकतात. त्या दुसऱ्यावर अवलंबून राहणार नाहीत. त्या डिझीज फ्री असतील, मेडिसिन्स फ्री असतील आणि समजा दुर्दैवाने त्यांना काही झालं तरी ते खूप लवकर बाउन्स बॅक करतील आणि परत आपलं नॉर्मल लाईफ जगायला लागतील.